नमस्कार मैत्रिणी, स्वागत आहे तुमचं आपल्या या चॅनलवरती। प्रत्येकीलाच काही हेअरस्टाईल करायला जमत नसते, मग ज्यांना हेअरस्टाईल करायला येत नाही त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ आहे। आज मी तुम्हाला अशी एक वस्तू दाखवणार आहे, त्या वस्तूने आपण 5 प्रकारच्या हेअरस्टाईल करू शकतो आणि अगदी सोप्या पद्धतीने। म्हणजे तुम्हाला हेअरस्टाईल मध्ये काहीच येत नसेल आणि खूप घाई गडबड असेल, तुम्हाला पार्लरला जायला सुद्धा वेळ नसेल, तर त्यासाठी ह्या अशा सोप्या अशा हेअरस्टाईल आहेत। तर त्यासाठी आपल्याला कोणती वस्तू लागणार आहे हे मी तुम्हाला आता दाखवते। तर हा बघा, हा आहे अशा प्रकारचा गजरा। हा मोगऱ्याचा गजरा आहे आणि ह्याचा सुवास ना इतका सुंदर आहे ना की तुम्हाला पण हा गजरा खूप जास्त आवडेल। बघा, रिअल तर नाहीये, रिअल मोगरा नाहीये, फेक आहे, पण तरीही याचा सुगंध मात्र खूपच सुंदर आहे। तर ह्या गजऱ्याच्या मदतीने आपण खूप सुंदर अशा हेअरस्टाईल करू शकतो आणि अगदी सोप्या 2 मिनिटाच्या आत होणार आहे। आता हा जो गजरा आहे तो तुम्हाला प्रश्न पडेल की कुठे मिळू शकतो। तर लोकल मार्केटमध्ये तुम्हाला हा गजरा जो आहे तो इझिली मिळू शकतो, पण समजा तुम्हाला ऑनलाईन घ्यायचा असेल तर मिशोवरती तुम्ही हा गजरा जो आहे तो घेऊ शकता। हा पण मी मिशोवरूनच घेतला होता आणि खूप सुंदर आहे आणि खूप छान अशा आणि पटकन आपल्या हेअरस्टाईल पण तयार होतात। तर हा गजरा तुम्हाला पण घ्यायचा असेल तर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे, तर नक्की हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करा। तर चला, आता ह्या गजऱ्याच्या मदतीने आपण 5 प्रकारच्या कशा हेअरस्टाईल करू शकतो त्या पाहूया। तर पहिली जी हेअरस्टाईल आहे ती आपण पाहूया। तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा आपले केस व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्या कानाकडचे जे केस असणार आहे ते दोन्ही साईडचे केस आहेत ते आपल्याला अशा प्रकारे एकत्र घ्यायचे आहेत आणि त्या केसांना आपल्याला रब्बर आहे तो लावायचा आहे। रब्बर लावताना शक्यतो तुम्ही ब्लॅक कलरचंच रब्बर वापरा। ज्यांना थोडेफार केस असे सोडायला जास्त आवडत असतील त्यांना ही अगदी हेअरस्टाईल जी आहे ती एकदम परफेक्ट आहे आणि पटकन होणारी सुद्धा आहे। तुमच्याकडे गजरे नसतील तरीही तुम्ही अशा प्रकारे फेक गजऱ्यांचा वापर करू शकता। आता इथे मी रब्बर आहे तो लावलेला आहे। त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला गजरा घ्यायचा आहे आणि त्या गजऱ्याला आपल्याला अशा प्रकारे बॉबी पिन आहे ती लावायची आहे। म्हणजे ती बॉबी पिन जी आहे ते गजऱ्यामध्ये आपण टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर बॉबी पिन लावताना एक गोष्ट महत्त्वाची आहे ते म्हणजे ही बॉबी पिन आपल्याला उभी लावायची आहे। तीही त्या जो आपण रब्बर लावलेला आहे त्याला धरून अशा प्रकारे आपल्याला उभी बॉबी पिन अशी लावायची आहे। यामुळे तुमचा गजरा पण अगदी व्यवस्थित दिसणार आहे आणि बॉबी पिन तुमची निघणारही नाही। तर अशा प्रकारे ही सुंदरशी हेअरस्टाईल आपली तयार झालेली आहे। तर ही सोपी हेअरस्टाईल तुम्ही पाहिलीच असाल। आता आपण पाहूया दुसरी हेअरस्टाईल। ह्या दुसऱ्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला केस जसे आहेत त्याचप्रमाणे ठेवायचे आहेत, फक्त आपल्याला रब्बर जरा वेगळ्या पद्धतीने लावायचा आहे। इथे रब्बर लावताना आपल्या दोन्ही साईडने अशा प्रकारे बॉबी पिन लावून घ्यायची आहे। तुम्ही इथे बॉबी पिन किंवा यू पिन जी असते तीही लावू शकता आणि हा अशा प्रकारे आडवा आपल्याला गजरा जो आहे तो लावायचा आहे। तर दोन्ही साईडची जी बॉबी पिन आहे ती मी अशी केसांमध्ये लावून घेणार आहे आणि अशा प्रकारे आपण हा आडवा जो गजरा आहे तो लावलेला आहे। ही पण हेअरस्टाईल खूप सुंदर अशी दिसत आहे। तुम्हाला ही हेअरस्टाईल आवडली असेल तर नक्की ह्या हेअरस्टाईलला लाईक करा। आणि आता पाहूया आपण तिसरी हेअरस्टाईल। आता या हेअरस्टाईलसाठी आपल्याला पहिल्यांदा आपले केस व्यवस्थित असे विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर केसांचे आपल्याला 2 पार्ट करायचे आहेत, एक वरच्या केसांचा भाग आणि एक खालच्या केसांचा भाग। आता जो वरच्या केसांचा जो भाग असणार आहे त्या केसांची आपल्याला वेणी घालायची आहे। जशी आपण नेहमीप्रमाणे वेणी घालतो त्याप्रमाणे आपल्याला वेणी घालून घ्यायची आहे आणि वेणी घालून घेतल्यानंतर आपल्याला त्या वेणीला एक रब्बर आहे तो लावून घ्यायचा आहे। शक्यतो तुम्ही ब्लॅक कलरचाच रबराचा इथे वापर करा। आता वेणी आपली तयार झालेली आहे। त्यानंतर आता इथे ही जी वेणी आहे ती आपल्याला फक्त अशी गोल फिरून घ्यायची आहे, थोडीशी हळूवार आणि व्यवस्थित अशी दिसेल अशा प्रकारे आपल्याला ही वेणी आहे ती फिरून घ्यायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला पिन लावायची आहे। म्हणजे इथे तुम्ही बॉबी पिन आणि यू पिनचा वापर करू शकता। तर पहिल्यांदा ते मी बॉबी पिन लावून घेतलेली आहे आणि साईडने आता इथे मी यू पिन आहे ती लावून घेणार आहे। तर अशा प्रकारे ही जी हेअरस्टाईल आहे या हेअरस्टाईलला आपण साईडने अशा प्रकारे गजऱ्याचा वापर देखील करू शकतो। ही पण अगदी सोपी आणि ती दिसायला आकर्षक दिसणारी अशी हेअरस्टाईल आहे। आवडली ना ही सुद्धा हेअरस्टाईल? मग पाहूया आता पुढची हेअरस्टाईल, चौथी हेअरस्टाईल।
आता या हेअरस्टाईलसाठी आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला आधी आपले केस व्यवस्थित असं विंचरून घ्यायचे आहेत. केस विंचरून झाले की त्यानंतर सगळे जे केस आहेत ते आपल्याला अशा प्रकारे हातामध्ये एकत्र धरून ठेवायचे आहेत आणि त्यानंतर त्या केसांचा आपल्याला रोल करायचा आहे. म्हणजे काय, तर एका साईडने आपल्याला गुंडाळी करत जायचं आहे. हे केस गुंडाळी करून झाला की तो जो रोल असणार आहे तो फक्त आपल्याला गोलाकार फिरवायचा असणार आहे. थोडाफार हळूवार फिरून घ्या, जेणेकरून तुमचे केस आहेत ते व्यवस्थितपणे दिसतील. आणि एकदम पण असं जास्त असा गोल फिरू नका, जेणेकरून तुमच्या केसांचा जे एक गोलाकार जो आकार आहे तो व्यवस्थित होऊ शकणार नाही. तर यासाठी हळूवार केस आपल्याला अशा प्रकारे फिरून घ्यायचे आहेत. ही जी हेअरस्टाईल आहे ती माझी एकदम फेवरेट आहे आणि मी बऱ्याच वेळा घाई गडबडीत अशाच प्रकारे हेअरस्टाईल करते. तर हा रोल आपला फिरून झालेला आहे आणि साईडने आता इथे मी बॉबी पिन आणि यू पिनचा इथे वापर करत आहे. तर बघा, अगदी झटपट होणारी अशी हेअरस्टाईल आहे ही. आता इथे साईडला फक्त आपल्याला जो आपला गजरा आहे तो आपल्याला लावायचा आहे. दिसायला खूप सुंदर दिसते अशा प्रकारची हेअरस्टाईल. तुम्ही तुमचे केस अगदी लहान जरी असतील तरीही तुम्ही अशा प्रकारची हेअरस्टाईल करू शकता. 4 हेअरस्टाईल तर पाहून झाल्या, आता राहिले एकदम शेवटची पण अगदी सोपी हेअरस्टाईल, 5वी हेअरस्टाईल. आता ह्या हेअरस्टाईलसाठी आपल्याला फारसं काहीच करावं लागणार नाही आहे. फक्त आपले केस आपल्याला व्यवस्थित विंचरून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर त्या केसांना आपल्याला रबर लावायचा आहे. शक्यतो ब्लॅक कलरचाच रबरचा इथे वापर करा आणि त्या रबर लावताना मात्र थोडंसं खाली आपल्याला रबर लावायचं आहे. म्हणजे ज्या ठिकाणी मी केसांना रबर लावत आहे त्याच ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे. आणि आता काय होतं की अशा प्रकारचे ज्यावेळी आपण रबर लावतो तर ते हळूहळू सैल होऊन जातात. तर ते सैल होऊ नये यासाठी तुम्ही काय करू शकता, बॉबी पिन घेऊ शकता आणि ती जी बॉबी पिन आहे ती तुम्हाला त्या रबराला अशी उभी अशी लावायची आहे. म्हणजे रबराला धरून ती बॉबी पिन उभी लावायची आहे, म्हणजे तुमचा रबर सरकणार नाही. आणि त्यानंतर इथे आपल्याला जो आपला गजरा आहे तो फक्त लावायचा आहे. आता तुम्ही हा गजरा समजा डायरेक्ट लावायला गेलात, म्हणजे केसांना रबर न लावता डायरेक्ट तुम्ही गजराच लावलात तर मात्र त्या गजऱ्यामध्ये तुमचे केस अडकू शकतात किंवा तुटूही शकतात. यासाठी तुम्ही डायरेक्ट हा गजरा इथे वापरायचा नाही आहे. पहिल्यांदा तुम्ही रबर लावा आणि त्यानंतर वरच्यावरती अगदी हा जो गजरा आहे तो लावू शकता. बघा, दिसायला खूप सुंदर दिसत आहे. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि आता भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.